सो गाइस फायनली आपल्या बोर्डिंग पास मिळालेला आहे आणि आता आपण निघालो गेट 2 साठी। कप्तान दर्पण सिंह और सह कप्तान प्रशांत दिख रहा है। कैबिन में मैं, मेरे साथ सुहेल, शाइला, गायत्री आपकी सुरक्षा और सुविधा का। सो फायनली मुंबईमध्ये लँड करतोय। सो हे गाइज गुड मॉर्निंग, अर्ली गुड मॉर्निंग। सकाळचे 4:45 झालेत, 4:45 म्हणजे ते 4ला 5-10 मिनटं कमी आहेत आणि आता आम्ही निघणार आहोत। म्हणजे आपल्याला एअरपोर्टला जायचं आहे इथून, त्यासाठी। सो इथून आय थिंक एक 10-11 किलोमीटर आहे एअरपोर्ट। ओला पण बुक केली आहे आणि एक अर्धा तासात पोहोचू। 6:20 आपलं प्लेन आहे फॉर द मुंबई। आणि सेकंड टाईम मी आणि वृषाली आणि शिवांश फर्स्ट टाईम लाईफमध्ये प्लेनने एक्सपिरियन्स करणार आहे, म्हणजे ट्रॅव्हल। सो एक्साइटिंग आणि मजा येईल। सो चला, जास्त वेळ न दवडता खाली ओलावाला येईल, आपण खाली जाऊन वेट करूया, म्हणजे ओलावाला आला की लगेच आपण निघायला। सो चला। सो आता आपण निघालो आहे ओलामधून टर्मिनल 1 साठी। ओलामधून सकाळचे 4:15-4:30 होत आले आहेत। सो फायनली आपण पोचलो आहे टर्मिनल 1ला, बँगलोर एअरपोर्टला। आणि बघू शकता तुम्ही, बँगलोर एअरपोर्ट आहे। इट्स लाईक मुंबई। इथे तुम्हाला ऑलमोस्ट असाच फील होतो। आणि शिवांशचा पहिला एक्सपिरियन्स आता चालू झालेला आहे प्लेनचा। चला। सो आमचा प्रवास आता चालू झाला आहे। आलो आहे T1ला एंटर करतोय। लेट्स सी, शिवांशचा फर्स्ट टाईम आहे आणि आमचा सेकंड टाईम आहे। बघा इथे आता किती गेट नंबरला आमचा एंट्रन्स आहे। सो गाइस फायनली आपल्या बोर्डिंग पास मिळालेला आहे आणि आता आपण निघालो गेट 2 साठी। सो चला आता जाऊया। 5:20चं काहीतरी आपलं आतमध्ये एंट्री आहे। सो चला गेट 2 साठी जाऊया आता। सो फायनली आपण निघालेलो आहे आता वर आणि लेफ्ट साईडला गेट नंबर 2ला आपल्याला जायचं आहे। केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजेच बँगलोर एअरपोर्ट आहे, जसं आपलं छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तसं। सो गाइस आता आपलं सगळं चेकिंग वगैरे झालं आहे आणि आपण आता एक 10-15 मिनटात निघू फ्लाईटसाठी। प्रॉब्लेम असं झाला की आपले जे सो गाइस आता सगळे चेकिंग वगैरे झाले आणि आता आम्ही निघू एक 10 मिनटात। आपलं सगळं चेकिंग वगैरे कंप्लीट झालेलं आहे। फक्त त्यात एक प्रॉब्लेम झाला, आपली एक होममेड वाईनची एक बॉटल घेतलेली कोल्ड करून, ती आपल्याला द्यावी लागेल कारण इथे बऱ्याच मजबूत चेकिंग होते। त्यामुळे ते अगदी मी आता बघितलं सेंट अत्तरची बाटली पण लोकांची काढायला लावली, बेल्ट वगैरे सगळ्या गोष्टी। सो त्यामुळे ते एक रिटर्न करावं लागतं। आणि शिवांचं एक बर्थ सर्टिफिकेट नव्हतं, त्यावरून थोडंसं हे झालं प्रॉब्लेम, बट स्टील त्यांनी ते क्रॉस चेक केलं त्याची बर्थ डेट आणि मग ते दिलं। नेक्स्ट टाईम आम्हाला ते कॅरी करावं लागेल कधी पण ती करताना। सो फायनली सगळ्या गोष्टी कंप्लीट झालेल्या आहेत आणि आता आम्ही निघू फ्लाईटसाठी। सो चला। एअरपोर्टला आल्यानंतर तुम्ही या सगळ्या गोष्टी इथे काय घेऊ शकता। जसं आता आपण बँगलोरला आहोत तर इथल्या काही गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील। जसं इथे काही मूर्तीज आहेत देवदेवतांच्या वगैरे। परत इथे जे हत्तींवर जे गोष्टी लावल्या जातात म्हणजे आभूषणं ती आहेत। तसं खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही इथे घेऊ शकता। आणि खाण्यापिण्याच्या त्या गोष्टी असतात समोर, लाईक कॅफे वगैरे। शिवांश समोर बसला आणि खातोय आता चिप्स वगैरे। फायनली आपलं पूर्ण चेकिंग झालं आहे आणि शिवांशमुळे एक असतं की इन्फंट असेल तुमच्याबरोबर तुम्हाला फटाफट चेकिंग होते आणि वेगळा एक तुम्हाला एंट्रन्स भेटतं म्हणजे लवकर जायला। सो आता आम्ही निघालो, चला। सो आता आम्ही निघालो आणि हे आपलं प्लेनचं एंट्रन्स। सो शिवांश
आता फर्स्ट टाइम एंट्री करतोय प्लेनमध्ये विथ द आकाशा एअरलाइन. सो दिस इज एंटर. सो फायनली आपलं एंटर झालेलं आहे आणि हे आपलं प्लेन आकाशा एअरलाइन. सो लेट्स गो फॉर अवर सीट. तर आपल्या सीटला बघूया. सो फायनली आपलं आपण प्लेनमध्ये बसलेलो आहे. या आपल्या सीट आहेत 7A आणि 7B. आणि हे इथून आपलं प्लेन म्हणजे इथून आपण विंडो सीट बुक केलेली. सो समोर दिसतं आपल्याला इंडिगोचं विमान आणि आपल्या आकाशा एअरलाइन. सो मागे तुम्ही बघू शकता हे प्लेन आपलं. सो आता आपल्या समोरचं जे फ्लाईट होतं इंडिगो ते आता निघतं आहे. कश्मीरी मराठी भी बोल सकता है. उड़ान के दौरान किसी भी प्रकार की सहायता के लिए कृपया हमारे कैबिन क्रू से संपर्क करें. हम अपनी ओर खींचें. नाक मुंह ढककर सामान्य रूप से सांस लें. अपना मास्क पहले पहने और फिर दूसरों की सहायता करें. इस द नियरेस्ट एग्जिट. सो फायनली आपलं प्लेन पण निघालं आहे. आता सकाळचे 6:10 झालेत. 6:10 6:15 म्हणजे 5-10 मिनटं आधीच स्टार्ट झालं आहे. आता जास्त उजेड नाही त्यामुळे दिसत नाही. बट आपण बॉम्बेला म्हणजे मुंबईला उतरल्यावर आपल्याला दिसेल सगळं व्यवस्थित. उतरना पड़े तो इसे पाउच से बाहर निकालें. झोपला आहे. सो आता शिवांचं मकान आपण तर आत्ता खाऊ किंवा मग घरी गेल्यानंतर. आता सध्या आपण चाट बॉक्स चाट असणार काहीतरी. सो आता आपलं चाट बॉक्स खाऊन झालं. त्यामध्ये दहीवडा, एक दही समोसा चाट आणि हे होतं म्हणजे चना चटपटीसारखं. चटपटी नव्हता पण गोड होतं म्हणून ते नाही खाल्लं. बाकीचे दोन्ही आयटम खाल्ली. आणि आता हे मखाण आहे याच्यामध्ये सॉल्टेड आणि पेरी पेरी. सो आम्ही सॉल्टेड खातो आहे आणि पेरी पेरी शिवांसाठी पेरी पेरी आपण खातो आहे आणि सॉल्टेड शिवांसाठी ठेवतो आहे. आणि कॉफी तर मस्त आहे. आता आपलं प्लेन लँड होतं आहे. सो फायनली मुंबईमध्ये लँड करतो आहे. आपले मुंबई.
फायनली आपलं मुंबईमध्ये सांताक्रूझ एअरपोर्टला लँडिंग झालेलं आहे आणि आता आपलं प्लेन पार्क होतं आहे आणि आपण आता उतरू. शिवांश तर झोपला पूर्ण ह्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंगमध्ये, बट झाली त्याची पहिली फ्लाईट सक्सेसफुल. सो फायनली आपण उतरलेलो आहोत मुंबईला, मुंबई एअरपोर्ट सांताक्रूझ, आणि चाललो आहे आपण आता बाहेर. झोपला आहे. सो गाईज बघू शकता हे इंडिगोचं एरोप्लेन, त्याच्या मागे वर्जिन अटलांटिक म्हणून एक आलं आहे आणि हे होतं आपलं विमान आकाश आहे. सो हे आहे सांताक्रूझ म्हणजेच मुंबई छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. सो एन हॅपी न्यू इयर फ्रॉम मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट सांताक्रूझ. सो फायनली आता शिवांशी बॅग पण येते. सो गाईज आता आम्ही हेनिकेन बिअरचा एक कॅन घेतला आहे. तो फ्री आहे ॲक्च्युली, तुम्ही स्कॅन करून देऊ शकता, बट आता आम्ही एक घेतला आहे आणि तो विदाऊट अल्कोहोल आहे. सो एक कॅन घेतला आहे, जाऊन आता घेऊन जाऊया घरी. चला. सो फायनली आपण बाहेर आलेलो आहे एअरपोर्टच्या आणि आता इथून आपण ओला कार करून डायरेक्टली आपण ऐरोलीला जाऊया. आता बघूया काय आलं. लेट्स गो. सो गाईज फायनली आपण आता बाहेर पडतो आहे एअरपोर्टच्या हायवेला. आपण ओला ऑटो बुक केली आहे कारण नॉर्मल ओलाची कार वगैरे ती 5,500 रुपये दाखवत होते. सो आपण ओला ऑटोच बुक केली, बेस्ट ऑप्शन, आणि ते आली पण पडते. फक्त एवढंच की त्यांना आतमध्ये येताना डायरेक्ट अलाव नाही करत, ते लोक नंबर सांगतात मग ते मध्ये आतमध्ये अलाव करतात असं आहे.